हॅलो फ्रेंड्स, तर आज आपल्याबरोबर संचिता कविता. तर संचिता, हाऊ आर यू फीलिंग? तू माझ्याकडे कशी आलीस? ॲक्च्युली मला बीपीचा थोडा प्रॉब्लेम होता आणि त्याच्यानंतर मला एन्झायटी वगैरे स्टार्ट झालेली. मध्ये खूप बीपी बूस्ट झालेला आणि एन्झायटी वगैरे स्टार्ट झालेली माझी. मग त्याच्यानंतर मी 1 महिना वेट केलं. मला वाटलं थोडं कमी येईल एन्झायटी, बट नंतर मग मी मॅमकडे आली कारण की माझी एन्झायटी कमी होत नव्हती. खूप मला असं डिफरंट. तुम्ही इथे कसे आलात? हाऊ यू जॉईन्ड मी? How you connected me? Once I was scrolling the videos through Instagram, and then I saw ma'am's video. So even mom told me the same ki there is a ma'am called Mamta ma'am. So we looked through the videos and then we connected over here. Then we came over here and ma'am guided us through all of this. तर स्टार्ट तिथून झालेली माझी आणि त्याच्यानंतर इथे आल्यावर मग मॅमशी बोलणं वगैरे झालं. मला इथे आल्यावरच थोडा रिलीफ जाणवलेला. त्याच्यानंतर मग घरी जाऊन त्यांनी काय काय आम्हाला पाठवलेलं ते जेव्हापासून मी ट्राय करायला लागली त्याच्यानंतर मला 2-3 दिवसातच फरक जाणवला की माझी एन्झायटी कमी आलेली, मला जे निगेटिव्ह थॉट्स यायचे ते कमी आलेले. सो बेसिकली सगळं ते जे माझं खूप जास्त होतं ते माझं बऱ्यापैकी खूपच कमी आलं. आता मला वाटत पण नाही की मला असं पुढे कधी तसा त्रास होईल कधी. तर एन्झायटी, डिप्रेशन, स्ट्रेसचा आजचा लेवल काय आहे? Do you feel you have recovered? Yeah, I have recovered a lot. Like 90% रिकव्हरी आहे माझी त्या गोष्टीतून. आणि मला खूप बरं वाटतं कारण की खूप नेगेटिव्ह गोष्टी माझ्या डोक्यात यायच्या आणि तुम्हाला माहिती आहे की म्हणजे नेगेटिव्हिटी कंटिन्यू असली तर ते मग मला असं वाटतं की जेव्हा जास्त नेगेटिव्हिटी येते मग ते लाईफ टाईम हळूहळू ते वाढत जातं. बट माझं खूप कमी आलं या सगळ्या गोष्टी आणि क्वचितच माझं कधीतरी लक्षात नाही तर माझं खूप रिकव्हरी आहे त्या गोष्टीतून. ओके, हाऊ यू फील? तर आपण हिचं करतानाच तुमचं चालू केलं बरोबर कविता? येस. सो हाऊ यू आर फीलिंग? मला पण बराच फरक पडलेला आहे. तुम्ही ज्या गोष्टी दिलेल्या त्या मी रेग्युलर सगळ्या गोष्टी पाळल्या आणि त्या पद्धतीने 10 दिवस तुम्ही जे मला सांगितलेलं करायला ते मी केलं आणि त्यातून खूप इम्प्रूव्हमेंट झालेली आहे माझ्यामध्ये. आता आपल्याला उद्या पर्सनल हिलिंग आहे. हो. तर पर्सनल हिलिंग नंतरचं रिव्ह्यू मला हवं आहे की हाऊ यू विल फील. उद्या पर्सनल हिलिंग झाल्यानंतर तुम्हाला जेवढं तुझं राहिलं आहे 5%, 10% किंवा थोडंफारसं काही राहिलं आहे ते सगळंच निघून जाणार. टिल नाव वी आर डुईंग डिस्टन्स हिलिंग, राईट? आता पण आपण काय केलो आहे? डिस्टन्स हिलिंग केलं आहे. आता उद्या आपलं पर्सनल हिलिंग असणार. सर, पर्सनल हिलिंग झाल्यानंतर तुझं जे ग्राफ मायनसमध्ये जे ऑरा दाखवत होता तोच ऑरा आता 360 डिग्री ओपन होणार. जे आपण टेस्ट केलं होतं ऑरा चेकिंगच्या वेळेस 360 डिग्री, हे आपल्याला उद्या कळणार आफ्टर पर्सनल हिलिंग. तर आता टिल नाव यू आर फिलिंग फ्रेश ॲज बिफोर. फर्स्ट डे तुम्ही आलात तेव्हा कसं वाटलं ना आता कसं वाटतंय? फर्स्ट डे आलेली तेव्हा माझं खूप अंग हेवी होतं, परत डोकं खूप हेवी वाटत होतं मला. ते आता मला म्हणजे असं एकदम चेहऱ्यावर ग्लो जाणवतोय पहिल्या दिवशी आणि आता मध्ये. आय कॅन सी द ग्लो ऑन युअर फेस. तुमचं? माझ्यात पण फरक आहे, बराच फरक पडलेला आहे माझ्यामध्ये. ओके, सो टुडे टुमॉरो सो तुम्हाला क्लायंट्स किंवा आपल्याकडे येणाऱ्या लोकांना काय सजेस्ट करायचं आहे? आय थिंक तुम्हाला असं वाटत असेल की म्हणजे बरेच लोक या सगळ्या गोष्टीवर बिलीव्ह नाही करत, बट इवन आय वॉज नॉट अ बिलीव्हर ट्रूली. तुम्ही देवावर विश्वास करता बट मला या सगळ्या गोष्टींवर नव्हता विश्वास. बट मम्मानी मला इथे सजेस्ट केलं, मग आम्ही एकत्र आलो आणि जेव्हा मला फरक जाणवायला लागला तेव्हा मला कळायला लागलं की तुम्ही जर कुठलाच तुम्हाला मार्ग भेटत नसेल ना, तुम्ही एक मार्ग करून जर त्या गोष्टीत स्पेशली त्या गोष्टीत जर तुम्ही केलं पुढे तर तुम्हाला तो फरक पक्का जाणवेल. टू फील वी वर्क ऑन कॉस्मिक एनर्जीज. या जेन्युइन कॉस्मिक एनर्जीज. ओके, तो तुम्हाला काय सजेस्ट काय क्लायंट्सला की ते यायला पाहिजे ते रेकी हिलिंग शिकायला किंवा करायला? बरोबर आहे, कारण रेकी हिलिंग शिकला ना तुम्ही की तुम्ही तुमच्यावर पण काहीही तुम्हाला त्रास असेल, कसं कुठे दुखणं हवं का काही कुठे बाहेर जाऊन काय किंवा डिस्टंट हिलिंग काही करायचं असेल तर तुम्ही ती रेकी हिलिंग शिकणं फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही स्वतःवर पण हिलिंग करू शकता आणि ते तुमचे जवळचे व्यक्ती आहेत त्याच्यावर सुद्धा तुम्ही हिलिंग डिस्टंट हिलिंग करू शकता. आपले रेकी हिलिंग तुम्हाला फळले? हो. So do you suggest clients to come and do healings over here? Clients to come here and at least करा तुम्ही, स्टार्ट करा तुम्ही. Okay. Thank you, Reiki, and thank you. Thank you, ma'am. Thank you, Reiki. Thank you.